अशा प्रकारे आपण यशस्वीरित्या 6 ताराची हंडी लावलेली. वेलकम गाईज टू अवर न्यू ब्लॉग. आज आपण खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि हा ब्लॉग आपला असणार आहे फूड ब्लॉग. कुठे आणि कसा ते नंतर सांगतो. तुला काय बोलायचंय? चला. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. तर आपण आलो आहे कल्याणच्या मंच अँड ब्रंचमध्ये आणि इथे आता सध्या बफेट चालू आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. तर ते आपण ट्राय करणार आहे. हे बघा, 349 मध्ये व्हेज आहे आणि 449 मध्ये नॉनव्हेज आहे. आणि त्यांनी इथे दिलेलं आहे 4 सलॅड, 4 स्टार्टर, मेन कोर्स, 2 डेझर्ट. तर चला आपण आता आज जाऊन फूड टेस्ट करूया. हे बघा, आणि तुम्ही त्यांचा ॲम्बियन्स बघू शकता. हे बघा, इथे परफेक्ट सगळं लागलेलं आहे. बघा, इथे बड्डेसाठी पण तुम्हाला सगळी अरेंजमेंट केलेली आहे. आतमध्ये वेगळी अरेंजमेंट आहे, इथे बाहेर पण आहे आणि ॲम्बियन्स खूप छान आहे. आता आपण इथे दोन्ही नॉनव्हेज घेणार आहे. बघा, इथून आहे ना हे सगळं व्हेज स्टार्ट होत आहे. तर पहिलं हे बघा, इथे सलॅड आहे, त्याच्यानंतर ग्रीन चटणी आहे, लोणचं आहे, शेजवान चटणी आहे ती. अबे साले. हा, शेजवान चटणी आहे फ्रेंड्स, लोणचं नाही आहे. आणि इथे काय हे बघा, हे अमेरिकन कॉर्न सलॅड आहे आणि हे काय चिक पीस सलॅड आहे. आणि ह्याच्यात काय, इथे हा व्हेज मंचाव सूप आहे. व्हेज कोल्हापुरी. हा बघा, हे इथे व्हेज कोल्हापुरी आहे. त्याच्यानंतर जिरा राईस आहे. हे इथे दाल तडका आहे. त्याच्यानंतर व्हेज फ्राईड राईस आहे. हा बघा, आणि आता हे बघा, आता हे इथून आपलं नॉनव्हेज चालू होतं आहे. तर इथे फर्स्ट आहे चिकन मंचाव सूप. त्याच्यानंतर हे एक सलॅड आहे आणि हे चिकन रशियन सलॅड आहे. त्याच्यानंतर हा एक फ्राईड राईस आहे. नंतर इथे चिकन कढई आहे मस्त. नंतर हे काय, हैदराबादी चिकन बिर्याणी. ओके, ग्रीन आहे, मस्त आहे, टेस्टी आहे. रायता आहे, रायता आहे आणि इथे गुलाबजामुन आहे डेझर्टमध्ये. 2 डेझर्ट म्हणाले ते. अजून कुठलं तरी असेल. पापड हे पापड आहे. फ्रेंड्स, इथे मेन कोर्स आहे तो आपला सेल्फ सर्व्हिसने घ्यायचा आहे आणि सूप पण. बाकी जे स्टार्टर आहेत ते तुम्हाला टेबलवर येणार आणि नॉनव्हेजवाल्यांना 2 व्हेज स्टार्टर कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या बफेटला. बघा, मयुरेश इथे चिकन मंचाव सूप घेतोय, मस्त की गरम गरम. अनलिमिटेड आहे ना हे? हां, अनलिमिटेड आहे सगळं, त्याच्यामुळे इथे पोट खाली ठेवूनच या. आता मी सूप आणि सॅलेड घेतलेलं आहे. पूर्ण कसं आहे सूप? चला तर आता आपण सूप पिऊन बघूया. चांगलं आहे, टेस्टी आहे. आता काय ट्राय करतोय? हे सॅलेड आहे, छोले आहेत त्याच्या सॅलेड मध्ये. हा आहे कॉर्नचं आहे ते. त्याच्यामध्ये डाळिंब पण आहेत. कॉर्न चॅट असतं ना त्या टाईप मध्ये. हे बघा, हे अंडा आहे, हे चिकन आहे. अंड्याचं बघू, अंडा काय उकडलेलं अंडा आहे. चिकन बघू. आणि हे काय, चिकन रशियन सलॅड आहे ना? हे मस्त आहे. चला तर मयुरेशच्या मध्ये चिकन रशियन सलॅड टेस्टी आहे, तर आपण पण ट्राय करूया. बघा फ्रेंड्स, इथे ॲड्रेस दिलेला आहे, बिर्ला कॉलेजच्या ऑपोजिट आहे, इंदिरानगर, कल्याण वेस्ट, बिसाइड डॉमिनोज. हे बघा फ्रेंड्स, आता आपल्या स्टार्टरमध्ये चिकन चिली आलेलं आहे. चिकन चिली आहे. हे क्रिस्पी कॉर्न आहेत. हे बघा, हे हड्डी चिकन म्हणून काहीतरी एक स्टार्टरमध्ये आहे. हे आता आपलं आलंय चिकन चीज कटलेट आणि हे आलंय चिकन टिक्का. एकदा यायला लागले का फटाफट येतं स्टार्टर, खायला वेळ नाही भेटत. हे बघा फ्रेंड्स, आता मी तुम्हाला परत एकदा सांगते काय काय. हे क्रिस्पी कॉर्न आहे,
हे आलू काजू टिक्की आहे. हे व्हेज मध्ये आहे, पण हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी भेटतात हे 2 आयटम. त्याच्यानंतर ही चिकन हड्डी आहे, नंतर ही चिकन चिली आहे, नंतर हे चिकन चीज कबाब आहेत आणि हे चिकन टिक्का आहे. तर आता आपण पहिलं क्रिस्पी कॉर्न खाऊन बघूया. चांगले आता आपण हे आलू टिक्की खाऊन बघूया. क्रिस्पी आहे रे. आलू काजू टिक्की काहीतरी आहे. क्रिस्पी आहे. हा क्रीमी सॉस वरतून टाकलाय. आता आपण फ्रेंड्स हे चिकन चिली खाऊया. चांगले फूड क्वालिटी चांगली. चिकन चिली आहे ना नेहमी बोनलेस येते, कधी बोनलेस नाहीये. हे विथ बोन वाली चिकन चिली आहे, पण टेस्टला चांगली आहे. टेस्ट तू आता काय खातो? तर बघा हा चिकन हड्डी असं काय त्यांचा प्रकार आहे. बघू हा ह्याच्यात काय आहे. चिली सारखंच लागतंय. चांगलं आहे. बस बोनलेस नाहीये. बोनवाला आहे तेच. आता काय खातो महेश? हा चिकन चीज कटलेट आहे. अरे वा, चीज आहे क्रिस्पी आहे ना, चीज पण आहे. पण आहे, चीज पण आहे. चांगली आहे टेस्ट. चिकनचं स्टफिंग आहे ना, आणि चीजचं चीज पण स्टफिंग आहे. चिकन वरतून आहे, आतमध्ये चीजचं चीज स्टफिंग आहे. हा. आणि हे ना फ्रेंड सगळं अनलिमिटेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जो आयटम आवडेल तो पाहिजे तेवढा खाऊ शकता. एकदा आपण फ्रेंड्स चिकन टिक्का ट्राय करूया. मस्त आहे, छान आहे. एकदम असं ज्युसी आणि फ्लेवर पण आहे ना. ते मयुरेशने काय सोया चिली मागवली आहे. तुला ती सोया चिली आवडते? सोयाबीन आवडते म्हणून मी त्यांच्याकडे मागून घेतला. चांगले म्हणजे व्हेज स्टार्टर मध्ये आहेत ना? हो, ते व्हेज पण देतात आपल्याला. फ्रेंड्स हे बघा, आम्हाला ना चिकन टिक्का खूप आवडला म्हणून आम्ही परत हे रिपीट केलंय. आणि आता आपण ग्रीन चटणी बरोबर ट्राय करूया कसं लागतंय. ग्रीन चटणी पण मस्त आहे. चिकन टिक्का बोनलेस आहे ना? हा, चिकन टिक्का बोनलेस आहे, बाकी सगळं बोनवाले. आणि हे तर काय कटलेटच आहे. ते चिकन खिम्याचं आहे. पण हे एक नंबर आहे, आवडलं आपल्याला हे. तर फ्रेंड्स आता आम्ही आमचं हे बघा मेन कोर्स घेतलेला आहे. तर मी ते चिकन हैदराबादी बिर्याणी घेतली आहे, आणि हा एक फ्राईड राईस आहे. चिकन कढाई, आणि मयुरेशने काय घेतलंय? चिकन कढाई आणि रोटी. रोटी. इथे तुम्हाला बटर रोटी आणि बटर नान असे 2 ऑप्शन आहेत. तर मयुरेशने रोटी घेतली आहे. तर आता मयुरेश टेस्ट करून सांगेल कसं आहे. चांगलंय? चांगलं स्पायसी आहे काय काय? ना, मीडियम स्पायसी. अच्छा, पण टेस्टला चांगलं आहे का? तर पहिला आता आपण एग फ्राईड राईस खाऊन बघूया कसं आहे. हा एग फ्राईड राईस आहे, चिकन फ्राईड राईस नाही. जशी फ्राईड राईसची टेस्ट असेल ना तशीच आहे. आता आपण ही चिकन हैदराबादी बिर्याणी खाऊन बघूया. बिर्याणीची प्रॉपर टेस्ट आहे, मस्त आहे, टेस्टला छान आहे. आणि जास्त असं मसाला मसाला पण नाहीये, नॉर्मल आहे असं. तर फ्रेंड्स आता आपलं डेझर्ट आलेलं आहे. डेझर्ट मध्ये ब्राउनी आहे आणि गुलाबजाम आहे. गुलाबजाम सेल्फ सर्व्हिस आहे, आणि आपलं हे ब्राउनी टेबलवर येणार. तर आधी आपण फर्स्ट ब्राउनी ट्राय करूया कशी आहे. चांगली आहे ब्राउनी. तर ती अशी कडू आहे का? कडू नाही, पण ब्राउनी कशी थोडी गरम करून देतात ना, ती गरम नाहीये, थंड आहे. थंड दिले का? हा, आणि थोडी अशी कडक लागते, म्हणजे अशी सॉफ्ट नाहीये. गुलाबजाम. तर गुलाबजाम ट्राय करूया. गुलाबजाम तर सॉफ्ट आहेत. बघा टेस्टला बघूया आता कसे आहेत.
गुलाबजाम चांगले आहेत, म्हणजे जास्त गोड वगैरे नाही आहेत, नॉर्मल आहेत पण सॉफ्ट आहेत. चांगले आहेत, फक्त ब्राउनी जरा कडक आहे आणि थंड आहे. हे बघा फ्रेंड्स, गुलाबजाम टेस्टला चांगले होते म्हणून मी रिपीट आणले. म्हणजे मी एकटी नाही खाणार आहे, मयुरेशने मी हा खाणार आहे. हा हा राहू दे. 5 होते तरी त्यातला एक मयुरेशने उचलला. तर आपण हे अर्धे अर्धे करून खाण्याचे ह्याचे नाही, डायरेक्ट अक्काच खाऊया. गरम पण आहे, जास्त गरम नाही पण गरम आहे आणि सॉफ्ट आहे आणि टेस्टला पण चांगले आहे. ब्राउनी पेक्षा हे बेस्ट आहे. दे एकटे खात बसले, मला तर दे. हा हा खाल्ला ना तू? काय ना खाल्ला, दे इकडे. मला दिला ना म्हणून तुला ठसका लाग. आणि दाखवतो काय किती खाते ते. काय नाहीये बघा, वाटी खाली आहे, काय नाही आहे. जा अजून घेऊन ये जा. अजून आहे ना? हा, अजून घेऊन ये. पण मला द्यायचे आहे त्यातले. दहीहंडी लावू का? हा दहीहंडी. दहीहंडी लाव. बघा, हिने गुलाबजामची दहीहंडी लावली येते. हे बघा फ्रेंड्स, काय आहे? अशा प्रकारे आपण यशस्वीरित्या 6 थराची हंडी लावलेली आहे. चला पहिला 6वा थर उचलूया आपण. मयुरेश तू असाच व्हिडिओ काढत राहा, यार मला तर दे. post करायचं आहे. आणि मी तुला दहीहंडीचे थर लावून दाखवेल. एक तर मयुरेशला देऊया. मस्त टॉपसूप आहे. अरे कहना क्या चाहते हो? Best आहे. काय होतं म्हणून आपण या ब्राउनीवरती गुलाबजाम टाकून खाल्ला तर तुला पाहिजे Combination. तर तू ट्राय करू शकतो. मी काय म्हणते, आता आपली 6 थराची हंडी झालेली आहे, हा तर आपण 9 थराची पण एकदा ट्राय करायची. तुला करायचं तर कर बाबा. जय जवान जय किसान. 9 थराची सलामी लावूया का आपण? पण ती वाटी छोटी पडते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. सूपची वाटी घे, सूप. हा, सूपची वाटी घेतली पाहिजे, त्यात 9 थर आरामात लागतील. बघा मयुरेश आता एक थर खाली करायला घेतोय. तोंडात वेगळं नाही गुलाबजाम, मस्त सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहेत, पूर्ण गुलाबजाम सॉफ्ट आहेत. असं उठलायचा. आणि डायरेक्ट तोंडात टाकायचं, जना टाकल्यासारखं. चावायची गरजच नाहीये. तोंडात विरघळून जातो. मस्त आहे. गुलाबजाम मस्त आहे. मी त्यांनी गरम करून दिलेली आहे. टेस्टला चांगली लागते ना, आता सॉफ्ट झाली आहे मस्त. वॉलनट्स पण आहेत त्याच्यात. आणि आता टेस्ट आली आहे ना. तर आता आपलं बिल आलेलं आहे 449चं बोललेले ते तेवढंच रेट आहे. असं काय प्लस जीएसटी वगैरे काय सर्व्हिस चार्ज असं काय ऍड नाही केलंय. आणि आम्ही 2 सॉफ्ट ड्रिंक घेतले होते थम्सअप, त्याचे 40 रुपये प्लस केले. फ्रेंड्स, आता आपलं मस्त जी पोटभर खाऊन झालेलं आहे. गुलाबजामची तर तुम्ही बघू शकता, हंडीवर हंडी लागलेली. आणि आता ही ऑफर अजून त्यांच्याकडे 3-4 महिने आहे. तर तुम्हाला रिझनेबल रेट मध्ये जर बफेट एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही मंच अँड ब्रंचला नक्की या. फूड क्वालिटी आणि टेस्ट पण चांगली आहे. तर चला आता हा ब्लॉग आपला इथेच संपवूया. जे कोणी नवीन असेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा. टाटा. आणि आता पण घरी जाऊया. बाय बाय. वेलकम गाइस. वेलकम गाइस टू आवर न्यू ब्लॉग. फ्रेंड्स, टू आवर न्यू ब्लॉग. तर आम्ही आज खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. हा ब्लॉग आपला वेलकम गाइस टू आवर न्यू ब्लॉग. आज आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि हा ब्लॉग आपला असणार आहे फ्रूट ब्लॉग. वेलकम गाइस टू आवर न्यू ब्लॉग. बोला.